संभाजी महाराजांच्या त्यांना जेव्हा पकडण्यात आलं संगमेश्वर, 2 त्यातले मुद्दे. तर आताही तिथलं स्मारक नाही आहे. आम्हीच एक त्याच्याबद्दल मोहीम चालवली होती की त्या स्मारकाकडे दुर्लक्ष आहे, ते नव्याने बनवा. पण पुन्हा इतिहासात जाताना त्यांच्या काही शिर्क्यांच्या वारसांनी एक आक्षेप घेतला की की आमचा ह्याच्यामध्ये काही संबंध नव्हता, संभाजी महाराजांना आम्ही पकडून दिलं नाही. ऐतिहासिक दाखले काय सांगतात, शिर्केंनी पकडून दिलं होतं संभाजी महाराजांना, की ह्याच्यावरही कॉन्ट्रोवर्सी व्हायला लागली करण्याचा? नाही, मला वाटतं याच्या जास्त खोलात शिरायला नको. बरं. कारण असं की तुम्ही जर वाशी बेंद्रे आणि इवन कमल गोखले वगैरे यांची पुस्तकं बघितली तर अनेक मराठे सरदार, अनेक ब्राह्मण कारभारी हे परक्यांशी म्हणजे मोगलांशी किंवा आपल्या दुश्मनांशी कसे संधान साधून होते याच्या याद्या आहेत. त्या वाचल्यानंतर आपल्याला लाज वाटलेली एवढ्या तशा त्या याद्या आहेत. त्यामुळे त्याच्या जास्त खोलात जायला नको. मला असं वाटतं की इतिहासामध्ये जे चैतन्याचे झरे आहेत ते आपण शोधूया फितुरीपेक्षा. नाही, पण तो काय आता हे वाक्य नाटकांनीच खूप घराघरापर्यंत पोहोचले की या मराठी मातीला दुहीचा शाप आहे, इथे काय दगडावरही दुहीची बीजं उगवतात वगैरे असं म्हटलं जातं. त्यामुळे हा इथे बरं घरातनं झालेला प्रकार, त्यामुळे जास्ती तो अनेकांच्या जिवारी लागतो. म्हणून कदाचित शिर्केंच्या परिवाराने त्यात आक्षेप घेतला होता की हे नाही. पण ऐतिहासिक दाखले असे आहेत का शिर्केंच्या भूमिकेबद्दल? नाही, आता हे पहा, मी अनेकदा उघडपणे सांगितलेलं आहे की गणोजी शिर्केनं त्यांनी शत्रूला वाट दाखवली किंवा फंद फितुरी केली असा डायरेक्ट थेट पुरावा कुठेही नाही आहे. पण त्याच्या आधी 2 महिने शिर्के आणि भोसले यांच्यात जे प्रचंड युद्ध झालं होतं त्याची कितीतरी पत्र उपलब्ध आहेत. किंवा संभाजी महाराजांच्या विरोधात रणांगणात तलवार घेऊन त्यांच्या अंगावर जाणारे फक्त शिर्केच आहेत, हे इतिहासच दाखवतो. आता तुमच्या ही जी आहे जयदेव शकावली त्या 24व्या पानावर वर्णन आहे की शिर्के पारखे झाले आणि मग म्हणून त्यांच्यावर कवी कलशांना पाठवले. कवी कलशांचा पराभव झाला म्हणून स्वतः संभाजीराजे शिरकानात गेले. त्यांनी शिर्क्यांना पलवूनी लावले आणि राजे खेळण्यावरी गेले. खेळण्यावरी म्हणजे विशाळगडावर गेले. आणि मग त्या दोघांच्या मध्ये एवढी म्हणजे दुरावा होता की एकमेकाची माणसं गवताच्या किंवा भाताच्या बुचड्यामध्ये घालून जाळून मारण्यापर्यंत सुद्धा संघर्ष झालेला होता. आणि त्यानंतर त्याच विभागात दुर्दैवानं संगमेश्वरला त्यांना कैद झाली. मला एक म्हणजे हा अनेकांना खरं तर पडलेला प्रश्न आहे, म्हणजे आता नवीन छावा सिनेमांतर अनेकांना पडलेला प्रश्न आहे की महाराज औरंगजेबाच्या ताब्यात होते, त्यांना तिथे हालहाल केले जात होते. जवळजवळ हा एक 35-40 दिवसांचा कालावधी होता त्यांना पकडल्यानंतर. म्हणजे तुम्ही त्यांना संगमेश्वरला पकडल्यापासून धरला तर 40 दिवसाचा आणि नाहीतर मग 30-35 दिवसाचा इथून पकडला तर 1 फेब्रुवारी अकलूजच्या तळावरून पकडला तर कमी होतो. पण तरी टोटल 40 दिवस आहेतच ताब्यात गेल्यावर. पाटील साहेब, या काळामध्ये कुठलाच प्रयत्न झाला नाही का संभाजी महाराजांना सोडवण्याचा? एक युद्ध करणे म्हणा किंवा त्यांना तिथून सोडवून आणणे, लढाईच्या माध्यमातून, आक्रमणाच्या माध्यमातून किंवा डिप्लोमसीच्या माध्यमातून काही करावं. आता महाराजांकडे जेव्हा वेळ आल्या तेव्हा महाराजांनी तिथे करार केलेत, एक डिप्लोमसी दाखवली त्यांनी. कधी कधी पुरंदरचा तह झाला, लिहून दिलेत, काय परत जिंकलेत ते. असं काही करून स्वराज्याच्या धाकल्या धन्यांना सोडवता नसतं आलं का काही कारणाने? सर सलामत तो याच्यामध्ये हे 2 गोष्टी आहेत की जे अनेक जण सांगतात की काय वेळेला ते मद्याच्या प्रभावाखाली होते म्हणून पकडले गेले. हे सगळं झूट आहे. एक मी मुद्दाम कारण सांगेन की संभाजी महाराज ज्या वेळेला पकडले गेले त्यावेळेला मोरोपंतांचे धाकटे भाऊ केशव त्रिमल यांच्या नेतृत्वाखाली आपली मराठ्यांची 15,000ची फौज तामिळनाडूमध्ये लढत होती. म्हणजे राजा कोकणामध्ये आहे आणि त्यांचा एक सरदार 15,000ची फौज घेऊन तामिळनाडूमध्ये लढतो आहे. म्हणजे राजा कर्तव्यदक्ष नव्हता का? होता. संभाजी महाराजांची राज्याभिषेकापासून मोठी ताकद होती ती म्हणजे हंबीर मामा, हंबीरराव मोहिते. मी त्यांना हंबीर मामा म्हणत नाही, खंबीर मामा म्हणतो. तर संभाजीराजे पकडले जायच्या आधी 1.5-2 वर्ष
वाईच्या लढाईमध्ये त्यांचं निधन झालेलं होतं. जर त्यांच्यासारखा कर्ता पुरुष तिथं असता तर असा दुर्दैवी प्रसंग ओढवला असता असं मला वाटत नाही. सोडवण्याचा प्रयत्न का नाही झाला? 40 सोडवण्याचा काही झाले का प्रयत्न? सोडवण्याचे 2 असे किरकोळ प्रयत्न झाले असं काय? सांगितलं जातं. एक 32 शिराळ्याजवळ दीक्षित आहे, दीक्षित फॅमिली आहे. त्याच्यानंतर पुढचा पन्हाळ्याजवळ गाव असलेला आमचा ज्योत्याजी केसकर, त्यांचा एक सहकारी, या दोघा ठिकाणी तिथं सोडायचा प्रयत्न केला असं म्हटलं जातं. आणि दुसरं एक पुण्याजवळचं गाव त्यांच्या मदतीला धावून आलं, तर हे सोडलं तर कुठेही पुरावे मिळत म्हणजे फक्त औरंगजेबाने त्यांची क्रूर हत्या केलीच, पण त्याला रिॲक्ट न करून त्याच्यात एक भर सुद्धा आप्त स्वकीयांनीच घातली असं म्हणू शकतो का आपण? नक्की आहे. आणि दुसरं असं आहे की जेव्हा त्यांना याच्यापर्यंत आपल्या वडूबुद्रुक किंवा तुळापूरच्या जवळ त्यांची हत्या करण्यात आली, तेव्हा सुद्धा 15-17 राजपूत सरदार होते ना औरंगजेबाच्या तळावर. 8-9 मराठा सरदार आणि ब्राह्मण सरदार होते ना. त्यापैकी कोणालाच का नाही वाटलं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या या तेजस्वी पुत्राला हा औरंग्या अशा पद्धतीनं छिनून मारतोय, म्हणून राग येऊन एकजण पण कोणी का अडवाला नाही? हा दुर्दैवाचा भाग आहे. पण ते पण म्हणजे तेव्हा त्यांच्यावरती एक दबाव होता धर्म बदलाचा, तो होता की तुम्ही धर्म बदला, इस्लाम धर्म स्वीकार, असा दबाव होता. म्हणजे ही सगळी मंडळी तर हिंदूच होती ना. त्यांनी तेव्हा त्याला कुठे विरोध दर्शवला किंवा असं काही कुठले ऐतिहासिक पुरावे आहेत का किंवा काय? कोणीच नाही. जेवढा आपण औरंगजेबाचा अभ्यास करू ना, तर आपल्याला असं आढळेल की औरंगजेब हा फॅनेटिक होता, धर्मवेडा होता, ही गोष्ट खरी आहे. पण औरंगजेब हा जास्त काय होता, राजकारणी होता. खऱ्या अर्थी राजकारणी होता, सत्ताधीश होता. संभाजी महाराजांच्या प्राणापेक्षा त्याचा इंटरेस्ट हा इथले सगळे किल्ले घेण्यामध्ये होता. त्याला असं वाटत होतं, कदाचित वाटत असावं, त्याशिवाय दुसरं कारण नाही आहे की एवढ्या सम्राटाची, एवढ्या मराठ्यांच्या दुसऱ्या छत्रपतीचे प्राण आपल्या मुठीत आल्यावर त्यांची धर्मपत्नी, त्यांचे सगळे सरदार धावत येतील, आपल्या पायावर पडतील, गडाबडा लोळतील आणि आमच्या राजांच्या प्राणासाठी हे सगळे किल्ले घ्या असं म्हणतील, असं औरंगजेबाला वाटत होतं. पण मला असं वाटतं की ज्या शक्यता आहेत त्यानुसार संभाजी महाराज आणि येसूबाई यांच्यामध्ये एक गुप्त असा पत्रव्यवहार होता. तसं शिवाजी महाराजांचं जे एस्पिनोज खातं किंवा गुप्तहेर खातं म्हटलं जातं, ते खूप मोठं होतं. मी तर धाडसानं असं म्हणेन, आणि त्याच्यात काही खोटं नाहीये, की शिवाजी महाराजांच्या काळात महाराजांचे जवळजवळ 5,000 हेर होते संपूर्ण भारतभर. याचं कारण असं की महाराज आग्र्यावरून लवकर का सुटले, याचं कारण महाराज तिथं जायच्या आधी त्यांचं हेर खात्याचं जाळं होतं तिथे. म्हणजे दर समजा एक 5-7 जण आठवड्याला एक